भाजप पक्षाच्या नावाखाली काहींकडून व्यापार सुरू असल्याचं धंगेकर म्हणतायत। नैतिकता म्हणून मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी ही मागणी धंगेकरांनी केली आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन वादावरून धंगेकरांचा पुन्हा एकदा मोहोळ यांच्यावर हा निशाणा आहे। पुण्यातील भाजपच्या काही लोकांकडून स्वतःचा गल्ला भरण्याचं काम केलं जातंय। प्रकरणाची चौकशी व्हावी, सत्य जनतेला कळावं असंही रवींद्र धंगेकर म्हणतायत। व्यापारी असतो ती जनता बेकारी होती आणि तशीच परिस्थिती हा राजा व्यापारी आहे आणि हे सगळे व्यापार करायला निघाले पक्षाच्या नावाखाली, पक्षाला बदनाम करतात। आज तुम्ही बघितलं असेल तर कोणाला खाजगीत तुम्ही विचारा, त्यांची 4-5 लोकांची एक टीम आहे भाजपची, ही विकृती आहे। आणि जो मतदार हा त्यांना एक चांगल्या मोदी साहेबांकडे बघून यांना मतदान करत असतो, पण त्याचा गैरफायदा घेऊन संस्था, पोलीस, गुन्हेगार हे सगळी यंत्रणा ही हायजॅक करून आपला गल्ला कसा भरायचा ही कामं करतात। ही मी सुरुवात आहे आणि ही उघड केल्याशिवाय आपण राहणार नाही, कारण शेवटी देवालाच घाण ठेवायची वेळ आली। आम्हाला जनतेला तर ठेवलंच आहे, पण देवाला बी घाण ठेवायची परिस्थिती या राज्यामध्ये आलेली, या शहरामध्ये आलेली आणि त्याचा निर्णय झाला पाहिजे। आणि याच्यामध्ये मोहोळांनी काय केलं तर नैतिकता म्हणून त्यांनी पहिला त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून जे सत्य बाहेर पडेल ते जनतेला कळलं।